BRT ना, पहिलं BRT आहे ना, BRTची हे पण दिली आहे, फुटनोट पण दिली. गेले अनेक दिवस जे काम सुरू होतं स्वारगेट ते कात्रज या BRT मार्गाचं, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्याच्यामध्ये अनेक दुरुस्तीची कामं होती. नागरिकांना सुरक्षितपणे या BRTच्या माध्यमातून प्रवास करता यावा म्हणून या मार्गाचं काम हे थोडंसं त्याची पुनर्रचना करण्यात आली. त्याचं नव्यानं टेंडरिंग करण्यात आलं होतं 2016 साली आणि त्यानंतर बरेच दिवस हे काम सुरू होतं. मागच्या 8-9 महिन्यामध्ये लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या काळामध्ये मुख्यत्वे हे काम थोडंसं संथ गतीने चाललं. आज महापालिका आयुक्तांच्या आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या समेत त्या सगळ्या भागाची आम्ही पाहणी केली. बरीचशी कामं आता पूर्ण झाली आहेत, काही छोटी छोटी कामं अजून त्याच्यामध्ये राहिली आहेत आणि ती कामं पुढच्या 3 दिवसामध्ये पूर्ण करण्यात यावीत आणि 1 जानेवारीपासून स्वारगेट ते कात्रज हा BRT मार्ग खुला करण्यात यावा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आदेश प्रशासनाला आज आम्ही दिलेत. त्यामुळे 1 जानेवारीपासून स्वारगेट ते कात्रज हा BRT मार्ग आता खुला होतोय. यूकेवरून आलेले 638 जणांपैकी जवळपास 106 जणांचे पत्ते सापडत नाही आहेत. आरोग्य विभागानं पुणे पोलिसांना पत्र दिलं, काय त्याबाबत नाही? मुळामध्ये UK असेल किंवा एकूणच युरोपियन कंट्रीजमधनं जे लोक 22 नोव्हेंबरनंतर साधारणतः 25 नोव्हेंबरनंतर पुण्यामध्ये आलेत, अशा लोकांना जवळपास पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण अशा वेगवेगळ्या भागामध्ये क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची वर्गवारी करण्यात आली. पुणे शहरामध्ये जवळपास 300 लोकांची यादी आज आपल्याकडे आहे. त्यातल्या जवळपास 270-275 लोकांचे RT-PCR सुद्धा आत्ता आपण केलेले आहेत. परंतु काही नावं निश्चितपणे अशी आहेत की त्याचा अजून माहिती होत नाही आहे, खुलासा होत नाही आहे. संबंधित याविषयी पोलिसांकडे सुद्धा महापालिकेने तक्रार दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे आणि या लोकांना महापालिका म्हणून सुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की याच्यामध्ये या कालावधीमध्ये आपण जर या देशांमधनं आला असाल, पुण्यामध्ये असाल तर लगेचच आपण पुण्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेच्या स्वॅब सेंटरवरती जावं, त्या ठिकाणी आपली चाचणी करून घ्यावी किंवा महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालय असेल, महापालिका मुख्य कार्यालय असेल, या ठिकाणी संपर्क साधावा, संपर्क करावा जेणेकरून या संसर्गाची भीती ही लोकांच्या मनामध्ये राहू नये. शाळेच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी 4 जानेवारीला शाळा सुरू होणार अशा प्रकारचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आले. परंतु याच्यामध्ये या लागोपाठच्या काही सुट्ट्या आणि त्यानंतर पुन्हा 4 तारखेला शाळा सुरू करायची असेल तर म्हणून तयारी म्हणून हा आदेश काढला गेला. त्याच्यामध्ये पूर्ण शाळा सुरू करण्याच्या संदर्भात तयारी आपण करतोय. त्याच्यामध्ये शिक्षकांचे RT-PCR असतील, विद्यार्थ्यांसाठी तिथली सुरक्षा म्हणून तिथल्या बाकी सगळ्या वर्गखोल्या असतील, परिसर असेल तो सॅनिटाईज करण्याचा विषय असेल, अनेक विषयाची तयारी करण्यासाठी म्हणून ते आदेश झालेत. आपण तयारी करतोय. परंतु यामध्ये सुद्धा जे नागरिकांनी म्हणजे पालकांनी जे हमीपत्र द्यायचं असतं ते साधारणतः अजून हमीपत्र आपल्याकडं आपण जी जमा करणार आहोत. मागच्या वेळेला सुद्धा आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नागरिकांनी हमीपत्र देण्यासाठी संदर्भामध्ये अत्यंत कमी प्रतिसाद आला, अल्प प्रतिसाद मिळाला म्हणून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आपण निर्णय पुढे ढकलला. कारण शेवटी ज्यांच्यासाठी आपण शाळा सुरू करणार आहोत त्यांची मानसिकता व्हायला हवी. त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की बाबा शाळेत जाणं आता माझ्या मुलांनी हे पालकांना वाटलं पाहिजे की पाल्यांना आता ते सुरक्षित आहे. म्हणून हमीपत्र ही किती प्रमाणात येत आहेत याचीसुद्धा आम्ही वाट पाहून आहोत. अधिक प्रमाणामध्ये जर हमीपत्र आली तर निश्चितपणे शाळा सुरू करू. अन्यथा जर अल्प प्रमाणामध्ये प्रतिसाद पुन्हा मिळाला तर पालक असतील, पालक संघटना असतील यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येईल आणि त्यावेळेला जर अगदीच वाटलं की अल्प प्रतिसाद आहे तर पुन्हा शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये हा विचार होऊ शकतो की शाळा आत्ता करायच्या की पुढं करायच्या. BRTची जर अवस्था बघितली 3 दिवसात बऱ्याच गोष्टी तिथं आहेत, म्हणजे बस स्टॉपची अवस्था आणि सगळ्या गोष्टी तर होतील काय? स्थानिक नागरिकांचं आज राष्ट्रवादीनं पण आंदोलन केलं तुमच्या नाही. याच्यामध्ये खूप थोडी कामं आता किरकोळ कामं राहिलेली आहेत आणि मुळामध्ये ती 3 दिवसात पूर्ण करावीत असे स्पष्ट आदेश प्रशासनाला आम्ही दिलेत. BRT लवकर सुरू होणं हे नागरिकांचा आग्रह आहे, नागरिकांसाठीच आपण ते करतोय. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जी कामं करायची ती जवळपास पूर्ण झाली. थोडी काही कामं आहेत ती 3-4 दिवसात पूर्ण होतील
आता कोणाला राजकीय काय त्याचं भांडवल करायचं त्यांनी करावं, आमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. शेवटी ज्याचं ते. पण मला असं वाटतं की राजकारण करण्यापूर्वी 2016ला टेंडर कुणी काढलं, त्याच्या अगोदरचं पहिलं टेंडर कुणी काढलं, कुणाच्या काळात हे सगळं काम झालं, त्याच्यामध्ये जायला नको. कारण त्या तिथल्या नागरिकांची फसवणूक ज्यांनी केली तेच आज आंदोलन करत होते. त्यामुळे मला त्या विषयात जायचं नाही. मला एवढंच सांगायचं की नागरिकांच्या सेवेसाठी 1 जानेवारीपासून BRT करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येतात. भामा आसखेडचा प्रकल्प सुरू करतोय आपण आणि त्याचं उद्घाटन 1 तारखेला महानगरपालिकेमध्येच होतंय, सभागृहामध्ये. शेवटी विकासाच्या कामामध्ये आज जरी आम्ही महापालिकेत सत्ताधारी असलो तर विकासाच्या कामामध्ये आम्ही कुठलंही राजकारण कधी करत नाही. त्यामुळे राज्यात सत्ता कुणाची आहे, आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत म्हणून आम्ही हा कार्यक्रम स्वतःच करायचा का, आता असं कुठलंही काम आम्ही विकासाच्या कामात राजकारण करत नाही. त्यामुळे देवेंद्रजी आणि अजितदादा या दोघांनाही आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलावलं आहे आणि ते दोघं जर एकत्र येण्यासाठी त्यांची हरकत नाही तर कार्यकर्ते म्हणून किंवा या ठिकाणी काम करणारे आम्हालाही काही त्याच्यामध्ये अडचण नाही.